फायनल होईल 1 लाख। तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण कोपरगाव अहिल्यानगर या ठिकाणी म्हैस खरेदी करण्यासाठी गेलो होतो। तर आपण ही म्हैस बघितली होती। तर म्हैस पहिल्या वेताची होती आणि एकदम मधली म्हैस होती। एक पारडं होते, 4-5 दिवस वेलून झाले होते। ती म्हैस आपण बघितली होती। ती म्हैस आपल्या पांडुभाऊ जो होता त्याला भरपूर आवडली होती आणि आम्हाला सर्वांनाच म्हैस एकदम चांगली वाटली होती, चांगली आवडली सर्वांना। तर त्या म्हैशीचाच व्यवहार चालू होता आमचा। तर ती 1,30,000 रुपये किंमत सांगत होते मालक। तर म्हैस कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करा। एकदम चांगली म्हैस आहे। हे तिचं रेडको आहे। अजून भरपूर मोठमोठ्या म्हैशी तिथं होत्या, पण आम्हाला ती मुरामधलीच म्हैस जास्त आवडली होती। तर तिचा व्यवहार चालला होता आमचा, बघा। तर ते चाललं होतं व्यापारी आणि आमचे नाना शिंदे, ज्यांचं तिथले ओळखीचे होते आपले, त्यांचा व्यवहार चालला होता। तर चला, व्यवहार कसा होतो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि म्हैस विजय पद्मेरे पार खालून वरून ओळखून पाहता। इथे आमचे मोठे सर पण आहेत, ते कोपरगावमध्येच आहेत सध्या स्थायिक आमच्या गावाले। रामदास आहे, पांडुभाऊला म्हैस घ्यायचे। म्हैशीचा व्यवहार चालू येतं आमचा, बघू कसा व्यवहार होतो आज। भाड्यामध्ये 2 दिवस मला माहिती पैसे मग जाऊन द्या, काय करत्या। साईड बी या म्हशीला चांगली आहे। पंच्याण्णव फायनल। पंच्याण्णवला मागितली, 94ला मागतो तरीही तो देत नाही। एवढे तगडे रेट नाही ते बघा। एकच मोठमोठ्या मापाच्या म्हशी आहेत, चांगली म्हैस आहे। त्याला कबूल आपण तुला टाळी घ्यायला 1000 पैसे आम्ही काढलेला नाही। 1000 पैसे आम्हाला उरत नाही, जाऊ शकतो ते खेडेपाडे हिंदूपाडे जाम होतो माणूस। काय व्यापारी माहित नाही, ती खेड्यावरती माहिती होती। काय सोडू नका भाडं, मोकळं हात घालून कुठायला चालत काय कुत्रपीठ खाऊन जाईल दुसरं काय तुम्ही आता असं म्हणणार तो खाणार दुसरं पीठ। 4 दात असून कसा जातात, आम्ही जाता बाहेर नाही मशीन जातात धंदा करणार। 2 पण असलं आपल्याला कळत आहे, ती आहे 2। आजच्या उद्या गेल्या तर काय खरं घ्या मला घे मला कर। तर नमस्कार सर। नमस्कार, काय नाव आपलं? प्रकाश पवार। काय लावतो आपण?
म्हैस आणली किती वेळ पहिलं पहिलं इथे हो त्याच्या खाली पावडे काय किंमत सांगितली दादा? वगैरे 1,21,000 व्यवहार झाला नाही चालू आहे काय बोलतात? ते म्हणते एकदा एकदा किती पर्यंत फायनल द्यायची काय? त्यांना सांगितलं 1,11 फायनल घ्यायचे तुम्हाला 1,11 फायनल घ्यायची. इकडे विजय आपली काय म्हैस आवडली का आपल्याला? म्हैस घेऊनच जायची आपल्याला. हा घेऊनच जायची आलो तर घेऊन जायची. हा चांगलं असं डाग त्यांना आवडलाय. मग काही कमी जास्त करून घ्या व्यवहार करून. त्यांना सांगितलं झाला तर 1,11 झाला पाहिजे. मारा थाप मग सर काय असेल एक 10 फायनल होईल 1,11 द्या मालकाचं काही पण नाही. 1,11,000 थाप मारलेली आपल्या पांडू शेटला मागे म्हैस घेतलेली. परवडली का तुम्हाला? परवडली त्यांना देणार काय शेतकऱ्याला गेली म्हैस काही नाही. इकडे विजय शेटनी म्हैस घेतलेली. तुम्हाला हा म्हैशीचा व्यवहार कसा वाटला? बराच वेळ व्यवहार चाललाय सकाळपासून आल्यापासून आपण याच म्हैशीच्या मागे होतो. एकदा फिरव बघा पहिलं विकलंय. दुधाची काय गॅरंटी काय? तिला आता सध्या 7-8 लिटर दूध आहे कमीत कमी 10-11 लिटर दूध देईल. अजून काय गॅरंटी? अजून काय बच्चाला थंड आहे काय अडचण नाही. खाद्य पाणी जन्म 5वा दिवस आहे. 5वा दिवस आहे. वगार आहे खाली वगारीला वगार खाली. चला असं आहे पद्धतीने व्यवहार झालेला आहे. तुम्हाला व्यवहार कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. चला दादा ओके धन्यवाद. ओके एकदम बरोबर चौथा माणूस करो तिला फूड म्हणजे कसं तुम्ही समजा काही निघला तुम्ही नाना कोणा घेणार त्याच्यापेक्षा आता क्लिअर केलं 500 रुपये ताण करून घ्यायचा नाही. तर असा हा कोपरगावचा म्हैस मार्केटला आपण आलो बघ. आणि आपल्या पांडू शेटला विजय शेटला म्हैस घेतलेले 1,10,000 ची थाप मारलेली. चला म्हैस पिळायचं काम चालू आहे दाखवलं तुम्हाला. तर असा हा मार्केट तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आता सध्या म्हैसींचे रेट खूप जास्त आहेत. तर नक्कीच तुम्हाला पाहिजे असेल तर या कोपरगावला गोडेगाव कोपरगाव या ठिकाणी म्हैस मार्केट असते. तर त्याला मार्केट बघायला लागलं तर छान आपल्याला मार्केट बघितलं आपण म्हैस खरेदी केली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.